आपण सर्वांचं मस्के कोचिंग क्लासेस दिल्ली गेट अहिल्यानगर यूट्यूब चॅनल मध्ये स्वागत आहे। आज आपण न्यूमेरिकल्स पाहणार आहोत, थर्मोडायनामिक्स चॅप्टर रिलेटेड। आपण पाहिलं लास्ट काही लेक्चर्स मध्ये आपण सर्वात सुरुवातीला चॅप्टरला 3 पार्ट मध्ये डिवाइड केलं। पहिल्यांदा आपण फर्स्ट हाफ कंप्लीट केला, त्यानंतर आपण त्याच्यावर डिपेंड जे न्यूमेरिकल्स होते ते घेतले, त्यानंतर आपण सेकंड हाफ कंप्लीट केला आणि त्यानंतर आता आपण पाहतो त्यावर जे न्यूमेरिकल आहेत डिपेंड जे लास्ट काही टॉपिक्स घेतलेत त्यावर न्यूमेरिकल जे आहेत त्यावर डिपेंड न्यूमेरिकल्स आज आपण पाहत आहोत। बरं, यामध्ये क्वेश्चन नंबर 6 पहा। आता एकदा न्यूमेरिकल आपण पाहताना आपण काय करत असतो, पहिल्यांदा क्वेश्चनला अंडरस्टँड करतो। क्वेश्चन बेसिकली काय दिलाय एक लक्षात घ्या बाळांनो, ज्या पण वेळी तुम्हाला एखादं न्यूमेरिकल सॉल्व करायचंय तर यामध्ये 3 गोष्टी खूप गरजेच्या आहे। सगळ्यात सुरुवातीला हे तुम्हाला अंडरस्टँड झालं पाहिजे की गिवन डाटा काय काय त्यांनी दिलेला आहे। सेकंडली त्यांना व्हॉट दे आर एक्सपेक्टिंग, त्यांना काय हवं आहे, त्यांना कोणती क्वांटिटी हवी आहे, आणि थर्ड त्यांना जी क्वांटिटी हवी आहे त्यासाठी तुम्हाला काय करावं लागेल, कोणता फॉर्म्युला यूज करावा लागेल, टर्म्स कशा अंडरस्टँड करावा लागतील, त्या तिन्ही गोष्टी तुम्हाला लक्षात आल्या पाहिजेत। बरं, यामध्ये थोडासा स्पीकर इकडे कर रे बाळ। यामध्ये लक्षात घेत आहोत, लक्षात घेताना आपण पहिल्यांदा क्वेश्चनला रीड करूयात, त्याला अंडरस्टँड करूयात आणि रीड करताना आपल्याला लक्षात आलंय काय म्हणतात रे ते, दॅट इज एफिशियन्सी ऑफ एन कार्नोट सायकल इज 75% इफ द टेम्परेचर ऑफ एन हॉट रिझर्वर इज 727 डिग्री सेल्सियस, कॅल्क्युलेट द टेम्परेचर ऑफ कोल्ड रिझर्वर। क्वेश्चन स्ट्रेट फॉरवर्ड आहे एकदम। त्यामध्ये काय म्हणतात ते सांगत आहेत हा क्वेश्चन कशाचे रिलेटेड आहे रे, तर हा क्वेश्चन कार्नोट सायकलच्या रिलेटेड आहे, जे आपण 3 दिवसापूर्वी पाहिलंय कार्नोट सायकल, त्याच्या रिलेटेड हा क्वेश्चन आहे। बरं, कार्नोट सायकल मध्ये काय म्हणतात तर एफिशियन्सी, कार्नोट सायकलची एफिशियन्सी किती आहे सांगत आहेत ते, दॅट इज 75%। 75% एफिशियन्सी याचा काय अर्थ आहे रे, तुम्ही मला तो पहिला सांगा। व्हॉट इज मीनिंग ऑफ द कार्नोट सायकल हॅज 75% एफिशियन्सी, म्हणजे तो जेवढी पण हीट दिलेली आहे कार्नोट हीट इंजिनला, कार्नोट सायकल मध्ये जेवढी पण हीट दिलेली आहे त्या हीट मध्ये 75% हीट ही वर्डन मध्ये कन्वर्ट होत आहे। 75% एफिशियन्सी आहे, याचा अर्थ असा आहे की तो 75% ऑफ हीट हे काय करत आहे, तो कन्वर्ट करत आहे आपल्या वर्डन मध्ये। मला एफिशियन्सी ऑफ किती आहे, एफिशियन्सीला कशाने डिनोट केले आपण, यस एफिशियन्सीला आपण कशाने डिनोट करतो रे, एनीवन, एन नी, व्हेरी गुड, और इटा नी, इटा, दॅट क्वेश्चन नंबर 6 गिवन। सगळ्यात सुरुवातीला एफिशियन्सी दिलेली आहे जसं त्यांनी सांगितलं, व्हेरी नाईस। इटानी आपण डिनोट करतो, इटा किती आहे, दॅट इज अवर 75%। पर्सेंटचा अर्थ कसा काय असतो रे, पर्सेंट म्हणजे डिवाइड बाय 100। आपल्याला इटा दिलेला आहे 75 डिवाइड बाय 100। टेम्परेचर ऑफ हॉट रिझर्वर, टेम्परेचर ऑफ हॉट रिझर्वर म्हणजे टी ऑफ एच, आणि तो किती आहे तर तो आहे 727 डिग्री सेल्सिअस। बरं, मला या डिग्री सेल्सिअसला केल्विन मध्ये चेंज करायचंय, काय करावं लागेल, जर ह्या डिग्री सेल्सिअसला केल्विन मध्ये करायचंय 273 प्लस करावं लागतील, बरोबर। मग आता सेल्सिअस केल्विन मध्ये कन्वर्ट होणार 700, 800, 900 आणि दॅट विल बी द 1000 केल्विन। आता एक केल्विन मध्ये आलेला आहे। आता आपण काय करूयात, एक फॉर्म्युला आहे आपला, तो आपण इथे आता प्लेस आउट करूयात। कुणी सांगू शकेल यावर कोणता फॉर्म्युला प्लेस आउट होईल, दॅट इटा विच इज इक्वल टू, यस एनीवन, व्हॉट डू यू एक्सपेक्ट, यस 1 मायनस टी ऑफ सी डिवाइड बाय टी ऑफ एच, व्हेरी गुड, ब्रिलियंट बॉय। तर यामध्ये काय आहे, एक सिंपल फॉर्म मध्ये आपण पाहतो, इटा
इटा आपल्याला किती दिलेला आहे रे? तर इटा आपल्याला 75 दिलेला आहे. 75 डिवाइड बाय 100 इटाची व्हॅल्यू आहे 1 मायनस टी ऑफ सी. कोल्ड टेम्परेचरचा आपल्याला फाइंड करायचा आहे. हॉट टेम्परेचर दिलेला आहे 1000. ठीक आहे. हा टी ऑफ सी डिवाइड बाय 100 इकडे घेऊन येऊयात, ही टर्म इकडे घेऊन येऊयात. टी ऑफ सी डिवाइड बाय 1000 विच इज इक्वल टू द 1 मायनस 75 डिवाइड बाय 100. बरं 75 डिवाइड बाय 100 आपण आता याला टी ऑफ सी डिवाइड बाय 1000 100 मायनस 75 डिवाइड बाय 100. 100 मायनस 75 25 डिवाइड बाय 100 आणि इथे काय येणार? टी ऑफ सी डिवाइड बाय 1000. बरं 1000 आणि हे काय करूयात? 1 2 1 2 2 0 कॅन्सल करूयात आणि हा 10 ने तिकडे काय करूयात? मल्टिप्लाय करूयात. आपण थोडंसं जागाला हे करत आहोत, तिकडे अजून शिफ्ट करत आहोत. टी ऑफ सी विच इज इक्वल टू द 10 into 25 द 225 केल्विन. आपल्याला 225 केल्विन आलेला आहे. या केल्विनला आपल्याला जर डिग्री सेल्सिअस मध्ये कन्वर्ट करायचंय, काय करावं लागेल? 250 मायनस 273 दॅट विल बी द, यातून 273 जातील तर मायनस 23 डिग्री सेल्सिअस टी ऑफ सी द टेम्परेचर ऑफ कोल्ड रिझर्वर. is minus 23 degree Celsius. What they are expecting? त्यांचं काय एक्सपेक्टेड आन्सर आहे? दॅट इज 23 डिग्री सेल्सिअस. कॅल्क्युलेट द टेम्परेचर ऑफ अ कोल्ड रिझर्वर. ते 23 डिग्री सेल्सिअस आहे. क्वेश्चनला आपण एकदा अंडरस्टँड करूयात काय आहे बेसिकली. तर सर्वात सुरुवातीला आपल्याला लक्षात घेताना काही गोष्टी महत्त्वाच्या आपण समजूयात. तर पहिल्यांदा क्वेश्चन काय आहे तो आपण सर्वात सुरुवातीला अंडरस्टँड करूया. बरं क्वेश्चनची असाइनेशन काय आहे? एफिशियन्सी ऑफ कार्नोट हीट इंजिन इज 75% इफ टेम्परेचर ऑफ एन हॉट रिझर्वर इज 273 डिग्री सेल्सिअस. कॅल्क्युलेट द टेम्परेचर ऑफ कोल्ड रिझर्वर. म्हणजेच त्यांचं असं म्हणणं आहे की कार्नोट यामध्ये त्यांचं काय म्हणणं आहे? एफिशियन्सी कार्नोट सायकलची किती आहे? 75. एफिशियन्सी म्हणजे क्षमता. हीटला वर्ल्डन मध्ये कन्वर्ट करायची जी क्षमता आहे ती 75% आहे. म्हणजे 75% हीट ही वर्ल्डन मध्ये कन्वर्ट होत असते ह्या कार्नोट सायकल मध्ये. बरं त्यामध्ये काय केलेलं आहे? इफ द टेम्परेचर ऑफ हॉट रिझर्वर, तो जो हॉट रिझर्वर आहे त्याचं टेम्परेचर आहे 727 डिग्री सेल्सिअस. कॅल्क्युलेट द टेम्परेचर ऑफ कोल्ड रिझर्वर. कोल्ड रिझर्वरचं टेम्परेचर हे मायनस मध्येच असतं. कॅल्क्युलेट द टेम्परेचर ऑफ कोल्ड रिझर्वर. तर आता यामध्ये आपण पाहूयात सगळ्यात सुरुवातीला काय दिलंय? एफिशियन्सी. एफिशियन्सी म्हणजे काय रे? तर एफिशियन्सी म्हणजे इटा. ती किती दिलेली आहे? 75%. एफिशियन्सी म्हणजे इटा ती दिलेली 75%. पर्सेंट ला आपल्याला जर हे करायचं असेल कन्वर्ट तर काय करावं लागेल? पर्सेंट म्हणजे डिवाइड बाय 100. बरं त्याच्यानंतर आपल्याला टेम्परेचर ऑफ हॉट रिझर्वर ते किती आहे? 273 डिग्री सेल्सिअस. या सेल्सिअसला केल्विन मध्ये चेंज करायचं आहे तर आपण 273 ऍड करणार. ऍड केलं तर हा कशामध्ये? केल्विन मध्ये कन्वर्ट झाला. त्यानंतर आपण पाहतो आपल्याला माहित आहे एफिशियन्सी बाय द कार्नोट सायकल दॅट इटा विच इज इक्वल टू द 1 मायनस टी ऑफ सी डिवाइड बाय टी ऑफ एच अँड दिस इज द फॉर्म्युला विच वी हॅड. तर यामध्ये आपण पाहिला हा परवा दिवशी फॉर्म्युला घेतला होता. 3 दिवसापूर्वी हा फॉर्म्युला आपण पाहिलेला आहे. यामध्ये काय? इटा. इटा किती आहे रे? 75 डिवाइड बाय 100. 1 मायनस टी ऑफ सी फाइंड करायचा आहे. टी ऑफ एच किती आहे? 1000. बरं हा मायनस टी ऑफ सी डिवाइड बाय 1000 आहे ना, हा इकडे घेऊन जाऊयात. ह्या टर्मला इकडे, हा इकडचा इकडे येईन तर काय होईल? दॅट विल बी द प्लस. बरं आता यामध्ये काय करत आहोत आपण? ही जी टर्म आहे ही इकडची इकडे आली तर ही प्लसची इकडे आली तर काय होणार? दॅट विल बी द मायनस. आणि त्यानंतर आपण इथे कन्सिडर करतो ही इकडे आली तर काय झाली? प्लसची इकडे आली तर ही अशी मायनस चेंज झाली. आणि त्यानंतर आपण काय करत आहोत? त्यानंतर 100 into 1 100 मायनस 75 into 1 75 डिवाइड बाय 100. बरं हे दोन झिरो आहेत, हे 2 झिरो कॅन्सल होतात. कॅन्सल झाल्यानंतर आपली ही इक्वेशन अशी आलेली आहे. पुढे काय करतो आपण? तर पुढे आपण दॅट विल बी द
10 इंटू 225, 10 इंटू 25 225 इथपर्यंत आलोत. आता हे कशामध्ये आहे रे, तर हे केल्विन मध्ये. आपल्याला कशात हवंय, डिग्री सेल्सिअस. जर केल्विनचं डिग्री सेल्सिअस करायचं -273 करणार, तर 273 केलं तर -23 डिग्री सेल्सिअस, -23 डिग्री सेल्सिअस. द टेम्परेचर ऑफ कोल्ड रिझर्वर इज 23 डिग्री सेल्सिअस असं लिहूयात. मायनस नाही लिहिलं तरी चालतं, प्लस लिहिलं तरी चालेल, कारण की कोल्ड रिझर्वर आहे. कोल्ड रिझर्वरचं टेम्परेचर नेहमी निगेटिव्ह रेंजमध्ये असतं. आलं लक्षात? ठीक आहे, प्लीज राईट डाऊन.